नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हलिंग इंडिया प्रसाद. आपल्या लिफ्टमधले लाईट्स खराब झाले. पावसाळ्याचे दिवस असले का असं गोष्टी होतच राहतात. आता तरी सध्या मी एक जुना सेटअप बनवला आहे कॅमेरा ठेवण्यासाठी. तो पहिले जरा गाडीत ठेवतो. कॅमेराचा अँगल तर बरोबर आहे, आपण आपले हेडफोन कनेक्ट करून ठेवतो. चला आता आपण ऑफिस जर्नी स्टार्ट करूया. ओके, फील्ड ऑफ व्यू कम्प्लीट. नमस्कार मंडळी, परत एकदा तुमच्या आपल्या चॅनलवर स्वागत आहे. ज्याचं नाव आहे ट्रॅव्हलिंग इंडिया विथ प्रसाद. आजचा आपला जो एडिटर पोस्टचा जो दिवस असतो तो कसा असतो ते दाखवायचा हा असा काहीतरी प्रयत्न असणार आहे. बट स्टील मला समजत नाही की आपण आता टायटलचं नाव काय ठेवायचं, कारण की आज आमच्याकडे 15 ऑगस्ट पण आहे आणि 15 ऑगस्टचं छोटंसं सेलिब्रेशन पण आहे, पण ते छोटंसं असणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त असं आपल्याकडे आपण आज जे एडिटर काम करतात ते पण मी तुम्हाला थोडं माझ्या चॅनलवरती तुम्ही बघितलं असेल. इथे आय बटनवरती क्लिक करून तुम्ही बघा, तुम्हाला दिसेल पण की मी एक आधी व्हिडिओ बनवली तिथे डे ऑफ अ डिझायनर. डे ऑफ अ डिझायनर म्हणजे डिझायनरचा एक दिवस. त्या व्हिडिओला लक्षात ठेवून आपण हा आजचा व्हिडिओ बनवतोय, अ डे ऑफ अ एडिटर. कारण की तेव्हा आपण डिझायनर होतो, आपण ग्राफिक डिझायनर होतो तेव्हा, आणि आता आपण आहोत व्हिडिओ एडिटर, फुल टाइम व्हिडिओ एडिटर आहोत. मला मित्रांनी सजेस्ट केलं ह्या कॅमेऱ्याबद्दल. ह्या आणि गोप्रो हिरो 12 बद्दल जर बोलायचं गेलं तर दोन्ही कॅमेरे सेम लेवलला काम करतात. गोप्रो जो आहे तो डे टाइम मध्ये एकदम भारी क्वालिटी काढून देतो, पण हा न्यूट्रल आहे. आणि नाईट टाइम मध्ये गोप्रो हटतो पूर्ण, पण हा नाईट टाइम मध्ये बादशाह आहे. सो मग आपण विचार केला की आपण कंटेंट आपला डे टाइम प्लस नाईट टाइम असणार आहे. सो नाईट टाइम मध्ये कॉम्प्रोमाइज का करायचं क्वालिटीमध्ये, कारण की गोप्रोची मी क्वालिटी स्वतः बघितली. माझ्या मित्राजवळ पण गोप्रो हिरो 12 आहे, म्हणजे सेम याचा कॉम्पिटिशन. सो त्याच्याकडचा क्वालिटी बघितली मी. नाईट टाइमला ऍक्च्युअल मध्ये तो पूर्ण असा ब्लॅक रेकॉर्ड करतो. ब्लॅक रेकॉर्डिंग म्हणजे अंधार दिसतो व्हिडिओ मध्ये, पण ह्याच्यामध्ये आपल्याला ऍटलिस्ट थोडं भरपूर दिसतात की आहे काहीतरी समोर आपल्या. सुपर नवीन मॉडेल 2016-17च्या नंतरचा वाटतंय हा. थोडा घे ना, गाडीला बोलू शकतो की ती सुपर आहे. आणि तू चल माझ्या बरोबर, आपण तुला जन्नत दाखवतो. जन्नत म्हणजे कसलं, मी जिथं जातो दर दिवशी जिथं जातो ते दाखवायचं. जन्नत असं काय नाही. शर्टाची अवस्था ठीक आहे, इथनं तर चलताय. कॅमेरा आणि त्याच्या बरोबरचा हँडल सोबत तर घेतलाय ऑफिस मध्ये व्ह्यू घेण्यासाठी. तर मित्रांनो, आपण 15 ऑगस्टच्या तयारीसाठी आपलं ऑफिस सजवले. तर आम्ही तुम्हाला जस्ट एक क्विक टूर देतो तुमच्या ऑफिसची, कसं आम्ही ऑफिस सजवले. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला जे डेकोरेशन ते कसं वाटतं. हा टास्क आहे कम्प्लीट होते. सो बघूया आपण दुसरी डिझायनर काय करतात. व्हिडिओ एडिट करतोय जन्माष्टमीची. मॅडम तुम्ही काय करताय? जन्माष्टमीची व्हिडिओ बनवत आहे का? येस, जन्माष्टमीची व्हिडिओ हा एक आहे. तुझं काय काम चालू आहे? काम चाललंय. किती झालंय काम तुझं? होतंय सर, होतंय आमचं काम छान चाललंय. याची पण टाइम लागली. याची लॉंग फॉर्म व्हिडिओ आहे. हा, टाइम 1 तास 10 मिनिटं. तर मित्रांनो
व्हिडिओ माझी 70% झाली आणि मी आता थोडा रेंडर प्रोसेसिंगला लावले, जेणेकरून व्हिडिओ माझी स्मूथनेस किती आहे ते मला कळेल. सो ही अशी व्हिडिओ मी आता रेंडरला लावले. आणि एक गोष्ट जस्ट सांगायची होती तुम्हाला, एक रेंडरिंग हा एडिटरसाठी किंवा व्हिडिओ एडिटरसाठी स्पेसिफिकली किती मोठा पॉईंट आहे. मी तुम्हाला एक क्विक एक्झाम्पलवरनं दाखवतो, लगेच डेमो देतो मी तुम्हाला. 3 Idiots पिक्चर बघितला ना, डेमो देतो. ही माझी व्हिडिओ रेंडरिंगला लावली, ठीक आहे. काय रे संगम, काय करतोस? अरे व्हिडिओ रेंडर होते रे. अच्छा, रेंडरिंगला लावली का? व्हिडिओ रेंडर होते. अच्छा, अरे खूप लोड घेते यार. खूप लोड घेते का? 1% पण नाही. किती वेळ झाला? किती वेळ झाला बघ ना. ठीक आहे, होईल ना? आज देतो मी. नक्की. तर हा डिझायनरचा एक स्ट्रॉंग पॉइंट आहे की व्हिडिओ रेंडरला लावते. तुम्हाला अजून खूप सारे एक्झाम्पल देईल मी असे. तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देऊ का? बघायचं तुम्हाला अजून एक एक्झाम्पल. मॅडम काय करताय मॅडम? तू खाशील ना म्हणून नाही, पण हे समोर काय झालं तुमचं? रेंडरला रेंडरला ठेवलंय. झाला ना रेंडर. झालं ना म्हणून डबा दिला. आता डबा घेऊन जातो मी. आपल्याकडे रेंडर हा शब्द खूप पॉवरफुल आहे. सो आता 1 वाजलाय, आपण चाललोय लंच. चला मित्रांनो, लंचसाठी. तर मित्रांनो, आवरडांची जत्रा आपल्याकडे समोसे वाटप करण्यात येते. कुठे गेला बड्डे बॉय? कुठे गेला बड्डे बॉय? बाहेर आहे, त्याचा बड्डे होता. तर मी पहिला आवरड, हा सेकंड आवरड. आम्ही सर्वात पहिले आलोय खायला. कुठला जो समोसा मोठा दिसेल तो उचलायचा. सगळं व्हिडिओ रेंडरला लावले ना. तर ही सेकंड व्हिडिओ आपली स्टार्ट झाली आजची. त्याचा आपण टाइम लाईन लावलेली आणि थोडं भरपूर इंट्रोचा पार्ट आपण रेडी करून ठेवला आहे. आजचा दिवस आपला असा होता. आणि जी सकाळी चुकी मी केली ती आता नाही चुकी करणार. अरे चावी कुठे ठेवली मी? सकाळी चुकी केली ती आता नाही चुकी करणार आपण. सकाळी ऑफिसला येताना आपण बॅग आपली मागे ठेवलेली, बट आता आपण बॅग पुढे घेऊन जाऊया. कपडे आपले सेफ राहतील थोडे भरपूर का होईना. बट इव्हेंट आपला चांगला झाला आजचा. ऑफिसचं सेलिब्रेशन चांगलं होतं. पेट्रोल टाकायची गरज तर आहे आपल्याला, बट बघू कुठपर्यंत जाते गाडी, त्याच्यावरनं ठरवू. आय होप सो की एवढ्या पेट्रोलमध्ये पण आपली गाडी परत पनवेलला पोहोचू शकते. आजचा टार्गेट 2 व्हिडिओजचा होता, बट एक लॉंग फॉर्म होती आणि एक शॉर्ट फॉर्म होती. सो शॉर्ट फॉर्मचा आज आपण कंप्लीट केली, जी आपण काल एंडिंगला थोडासा पार्ट बनवलेला. बट तरी पण आपण आता फुल लेंथ व्हिडिओचं काम आपण अर्धवट ठेवून निघालं, जे आपल्याला सॅटरडेला येऊन करावं लागणार आहे. बस ये अपनी टॉप स्पीड है, इससे ऊपर गाड़ी खाली भुरभुर करेगी. पण ठीक आहे यार, 9 वर्ष चालली बिचारी. चालली म्हणजे चालते अजून पण. ओ माय गॉड, कोणतरी आहे, मोठा माणूस आहे, ड्रायव्हर बसलाय बाजूला. बाबा, आपण नाही विचार करून चालू शकत कोण नाही येणार रस्त्यात. कोणी येईल रस्त्यात. बटन दाबू दे पहिले, म्हणजे कसं डायरेक्ट यायला चालती लिफ्ट. सो आपली जर्नी इथपर्यंत होती. आता गाडी पार्क केली आहे. मला वाटतं हेल्मेट सकट वर जावं, जेणेकरून हेल्मेट काढायचं टेन्शन नको परत. आणि हा आपण आपल्या बिल्डिंगची लाईट खराब आहे म्हणून तुम्हाला मी असा दिसतोय. पोहोचलोच आपण आता 5 मिनिटात.